नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जेमतेम 2 दिवस उरलेले आहेत. या 2 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म अद्याप राहिलेला आहे त्यांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजी 2026ची तयारी करत असाल तर नीटचा फॉर्म भरण्यापासून तर प्रवेश प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. लास्ट 2 days नीट ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. शेवटचे 2 दिवस त्या ठिकाणी उरलेले आहेत नीटचा फॉर्म भरण्यासाठी. बहुतांश विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अद्याप फॉर्म भरून झालेला नाही. काल सर्व्हर एररमुळे त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. या संपूर्ण टेक्निकल एरर या 2 दिवसामध्ये येणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झालेला नाही त्यांनी नेमक्या कोणकोणती काळजी घ्यायची आहे, याविषयी डिटेल एक एक करून आपण पाहूया. सर्वात आधी शेड्यूल समजून घेऊयात. वेळापत्रक. नीटचा फॉर्म भरण्यासाठी 8 फेब्रुवारी 2026ला सुरुवात झालेली होती. शेवटची तारीख आहे 8 मार्च 2026 रात्री 9 वाजेपर्यंत. एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी वेळ दिलेला आहे. आपण बऱ्याचदा रात्री 12 पर्यंत वेळ असल्याचं कन्सिडर करतो, परंतु या ठिकाणी जर शेड्यूलमध्ये बघितलं तर रात्री 9 वाजेपर्यंतच वेळ आहे. 8 मार्च 2026च्या रात्री 9 वाजेपर्यंत. आणि पेमेंट जे आहे फॉर्मचं ते 8 मार्च 2026 रात्री 11:50 विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. आणि करेक्शन विंडो जी आहे ती 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून झालेला आहे त्यांच्यासाठी पुढच्या डेट महत्त्वाच्या आहेत. 10 मार्च ते 12 मार्च. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर या दुरुस्तीसाठी या ठिकाणी ही वेळ देण्यात आलेली आहे. हे आहे महत्त्वाचं शेड्यूल NTAचं. आता ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं जे काही पोर्टल आहे ते एकदा लॉग इन करून बघायचं आहे. आणि या ठिकाणी सगळ्या स्टेप म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लिटेड, ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड, फी पेमेंट कम्प्लिटेड, हे स्टेटस चेक करायचं आहे. डाउनलोड कन्फर्मेशन पेज असं असेल तर तुमचा फॉर्म पूर्णतः त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे तो पूर्णतः तुम्ही सबमिट केलेला आहे. सगळ्या स्टेप तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आणि ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिलेला असतो. आणि याही ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लिटेड आहे, व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म, व्ह्यू पेमेंट डिटेल, हे 3 ऑप्शन वर येतात. ज्यांचा पूर्ण फॉर्म कम्प्लीट आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर व्हेरीफाईड, ईमेल व्हेरीफाईड, हे आहे कम्प्लिटेड फॉर्म असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झालेला आहे परंतु फोटो जो आहे, लाईव्ह फोटो जो आहे तो मॅच झालेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म तर त्या ठिकाणी पेमेंट भरून पूर्ण कंप्लीट झालेला आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांना खाली एक ऑप्शन येतोय अपलोड फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांचा फोटो मॅच झालेला नाही अशा विद्यार्थ्यांचा, तुमचा फोटो आणि सगळं फॉर्म करेक्ट असेल तर डायरेक्ट डाउनलोड कन्फर्मेशन पेज असं ऑप्शन दिसेल. परंतु तुमचा फोटो मॅच झाला नसेल, लाईव्ह काढलेला फोटो जो आहे तो आधार सोबत किंवा इतर गोष्टीसोबत मॅच झाला नसेल तर अपलोड फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट अशा प्रकारचा टॅब येईल. त्याच्यावर क्लिक करून तो सर्टिफिकेट त्या ठिकाणी अनेक्षर 6 जे काय आहे ते डाउनलोड करायचं आहे. एका बाजूला तुमचा लाईव्ह फोटो येतो, दुसऱ्या बाजूला तुमचा फोटो चिपकून तुमच्या प्रिन्सिपलचा स्टॅम्प आणि सही त्या फॉर्मवर आणायची आहे. याविषयी डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदरच बनवलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की ती प्रोसेस नेमकी कशा प्रकारे करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डाउनलोड कन्फर्मेशन पेज येतंय त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना अपलोड फोटो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे यांना सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. सर्टिफिकेट डाउनलोड करून त्या ठिकाणी रिअपलोड त्या ठिकाणी पुन्हा एकदा करायचं झालं. हे झालं 2 प्रकार. एक, फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा. एक तर तुमच्या मेलला तुम्ही घेऊ शकता किंवा डाउनलोड करून व्हॉट्सअपला ठेवा. त्याचे 2-3 झेरॉक्स कॉपी कलर प्रिंट काढून ठेवा. ॲडमिशन प्रक्रियेसाठी ते सुद्धा महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. दुसरं आहे पेमेंट स्टेटस तपासा. पेमेंट स्टेटस जे आहे त्या ठिकाणी फी पेमेंट स्टेटस हे कम्प्लिटेड असणं गरजेचं आहे. पेंडिंग किंवा फेल्ड असेल तर लगेच त्याच्यामध्ये सुधारणा करून आपलं पेमेंट त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. अपलोडेड डॉक्युमेंट तपासा.
फोटो स्पष्ट आहे का, सिग्नेचर योग्य आहे का, थंब इम्प्रेशन योग्य अपलोड केलेलं आहे. कन्फर्मेशन पेजच्या खाली आपला फोटो जो आहे तो आपलाच आहे का, त्याचबरोबर सिग्नेचर जे आहे ते आपलीच आहे का, त्याचबरोबर थंब इम्प्रेशन जे आहे ते योग्य प्रकारे आलेले आहेत का, ह्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करायचं आहे. आणि पूर्ण कन्फर्मेशन पेज एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये काही मायनर चुका असतील तर त्या लिहून ठेवा, कारण 10 मार्चला करेक्शन विंडो त्या ठिकाणी येणार आहे 10 ते 12 मार्चच्या दरम्यान. त्या दरम्यान तुम्हाला जर करेक्शन विंडोमध्ये सगळे फॉर्म चेंज करण्याची एनटीएने संधी दिली तर सगळ्या गोष्टी बदलता येतील. परंतु काही गोष्टी एनटीएने जर बदलता येत नाहीत असं ठरवलं आणि काही गोष्टीमध्ये चेंजेस करता येतील विद्यार्थ्यांना असं जर ठरवलं तर तुमच्या फॉर्ममध्ये ज्या ज्या काही चुका झाल्या त्या संबंधित करेक्शनसाठी विंडो ओपन आहे का, जर ओपन असेल तर ते करेक्शन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता ऍप्लिकेशन फॉर्मवरच्या महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी नीटच्या ऍडमिट कार्डवर येतात त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायचे, त्याच्यामध्ये चुका होता कामा नाही ते सुद्धा आपण पाहूयात. तत्पूर्वी नीट यूजी 2026 साठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेची पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सुद्धा आपण चालू केलेली आहे. MBBS, BHMS, BDS, BPTH, BMS आणि वेटरनरी या प्रवेश प्रक्रियेसाठी आपण विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स त्या ठिकाणी करत असतो. आमचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. आपलं स्वतंत्र मोबाईल ॲप सुद्धा आहे, याच्यामध्ये कॉलेजचे कट ऑफ्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऍडमिट कार्डवर कन्फर्मेशन पेजवर जे आपण माहिती भरलेली आहे नीट फॉर्म भरत असताना त्यातली कुठली माहिती ऍडमिट कार्डवर येते आणि ज्याच्यामध्ये चुका होऊ नये विद्यार्थ्यांच्या ती माहिती आपण बघूया. एक आहे विद्यार्थ्याचं नाव, हे तुमच्या ऍडमिट कार्डवर येणार आहे. त्याचबरोबर जेंडर, कॅटेगरी, तुमची कॅटेगरी ऍडमिट कार्डवर येईल. त्याच्याबरोबर तुमचं PWD स्टेटस म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे नाही. त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर येईल तुमचा, तुमच्या वडिलांचं नाव येईल, त्याचबरोबर आईचं नाव येईल, तुमचं डेट ऑफ बर्थ येईल, स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजेच 12वी कुठून झाला त्या स्टेटचं नाव येईल. त्याचबरोबर PWDच्या विद्यार्थ्यांनी स्क्राईब म्हणजे पेपर लिहिण्याला कोणाला मदतनीस मागितला आहे का त्याबद्दलचं स्टेटस त्या ठिकाणी येईल आणि त्यांचं डिसॅबिलिटी टाईप येईल. त्याचबरोबर तुमचा फोटो या ठिकाणी येईल ऑलरेडी प्रिंट होऊन. या ठिकाणी एक QR कोड येत असतो आणि या ठिकाणी तुमच्या रोल नंबरचं बारकोड येत असतो, हे स्कॅनिंगसाठी असतं. याचबरोबर इथे तुमची सिग्नेचर येईल. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरत असताना क्वेश्चन पेपर मीडियम काय निवडलाय, मीडियम म्हणजे पेपर कोणत्या भाषेसाठी तुम्ही निवडलाय, इंग्लिश, मराठी, ते क्वेश्चन पेपर मीडियम येईल. बाकी या ठिकाणी एक्झाम रिलेटेड डेट ऑफ एक्झामिनेशन, रिपोर्टिंग टाइम, सेंटर कोणता आहे त्याविषयी माहिती त्या ठिकाणी येईल. या ठिकाणी सिनियर डायरेक्टरची साईन येईल NTA आणि इथे 3 बॉक्स तुम्हाला दिले जातील. यामध्ये तुम्हाला फोटो घरून पेस्ट करून जायचा होता 2025ला. लेफ्ट हँड थंब या ठिकाणी तुम्हाला घरून करून जायचं होतं आणि इथे सिग्नेचर, हे 3 गोष्टी तुम्हाला घरून करून जायच्या होत्या 2025ला. 26ला याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. येणारे बदल जसे येतील तसे आपण आपल्या YouTube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांना पोहोचणार आहोत. तर ह्या गोष्टी ज्या ऍडमिट कार्डवर येतात त्याच्यामध्ये चुका होऊ नये विद्यार्थ्यांच्या, त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. कारण बाकी इतर गोष्टीमध्ये जसं की ऍड्रेस मध्ये काही मायनर चूक झाली असेल तर ते त्या ठिकाणी चालून जाणार आहे. किंवा तुम्ही पालकांचं ऑक्युपेशन मध्ये काही चुका केल्या असतील, त्यांचं व्यवसायामध्ये काही चुका केल्या असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी चालून जाणार आहेत. 10वी 12वीच्या जे काही डिटेल्स भरत होतात त्याच्यामध्ये थोड्याशा मायनर चुका झालेल्या आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी चालून जाणार आहेत. कारण त्या गोष्टी पुन्हा ऍडमिट कार्डवर त्या ठिकाणी प्रिंट होणार नाहीत. ऍडमिट कार्डवर ज्या महत्त्वाच्या गोष्टी प्रिंट होणार आहेत त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या कन्फर्मेशन पेजवर नेम मिसमॅचचा रेड कलर आलेला आहे, म्हणजेच आधारवरचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव विद्यार्थ्याचं मॅच झालेलं आहे. तो मोठा इश्यू नाहीये, त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा तशी अडचण तुम्हाला एक्झामलाही कुठली येणार नाही. याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर बनवलेला होता, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पुढे जाऊ, ज्या विद्यार्थ्यांचा अजून फॉर्म भरून झालेला नाही त्यांनी काय करायचं आहे, शेवटच्या 2 दिवसात वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक असतो त्यामुळे उशीर करू नका, ही पहिलं सजेशन राहील. त्याचबरोबर फॉर्म भरायला घेतल्यावर लगेच फॉर्म सबमिट करून टाका. म्हणजेच आज फॉर्म तुम्ही भरायला घेतला, स्टेप बाय स्टेप तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत.
फॉर्म भरायला घेतल्यानंतर पूर्ण फॉर्म त्याच दिवशी व्यवस्थित चेक करून पेमेंट करून सबमिट करा. शेवटच्या दिवसापर्यंत पेमेंटची वाट बघू नका. सर्व्हर एरर असेल तर पेमेंट फेल होऊन तुमचा फॉर्म इनकम्प्लीट राहण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्यामुळं वन स्ट्रोक तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून घेऊ शकता. आता दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी अजून फॉर्म भरलेलाच नाही. त्यांनी लॉग इन पोर्टलवर न्यू रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म भरून घ्या. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु अर्धा फॉर्म तसाच ठेवलेला आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट केलेला आहे, ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे, फी पेमेंट इनकम्प्लीट आहे आणि जे आज उद्यामध्ये करण्याचा विचार करत आहेत याही विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला जो काही फॉर्म अर्धा भरलेला आहे त्याला पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. जसं की या विद्यार्थ्याचं पाहू शकता, रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट डिटेल कंप्लीट केलेला आहे, पर्सनल डिटेल, डिसॅबिलिटी डिटेल कंप्लीट आहे, आयडेंटिटी डिटेल कंप्लीट आहेत, अपार आयडी सगळं इथपर्यंतच्या स्टेप ज्या आहेत 8 स्टेप त्यांनी कंप्लीट केल्यात आणि 3 स्टेप त्यांनी ठेवलेले आहेत. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल, कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ, अपलोड डॉक्युमेंट, फायनल सबमिट असेही काही विद्यार्थी ज्यांनी थोडासा फॉर्म भरून ठेवलेला आहे आणि या 2 दिवसामध्ये ते भरणार आहेत. यांनी सुद्धा आपला फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट करून त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड होऊ शकते किंवा नाही होऊ शकते हे NTA आहे. त्यामुळं आपल्याला आत्ता सध्या जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा भरून झालेला आहे त्यांनी आपलं कन्फर्मेशन पेज पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे. काही चुका असतील तर त्या नोट करून ठेवा. करेक्शन विंडो 10 मार्च ते 12 मार्चच्या दरम्यान त्या ठिकाणी ओपन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत, जे विद्यार्थी येत्या 2 दिवसात फॉर्म भरणार आहेत, अशा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नीट UG 2026ची परीक्षा देणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.